ओम आणि गौरी आजी आजोबांबरोबर आजीच्या मैत्रिणीच्या नातीच्या लग्नाला जाणार आहे. बरं, कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे? लग्नाला. कुठे जाणार आहे? लग्नाला जाता जाता काय काय गंमत होते ती बघायची का तुम्हाला? पण डोळे उघडल्याशिवाय गंमत दिसणारच नाही. आता लक्षात ठेवा, कुठे जातायत, कुठे दिसतायत ओम आणि गौरी. ओम आणि गौरी तिच्या आजी आजोबांबरोबर लग्नाला जायला निघाली होती. पोहोचेपर्यंत काय गंमत होते ती पाहू. अरे ओ, अरे ओ, ए ओ, उठ लवकर. बघा हा, गौरी आली आहे. ओमला म्हणते, अरे ओ, उठ लवकर. आजी आजोबांबरोबर लग्नाला जायचंय ना. आजी म्हणते, हो हो ओम, उठ लवकर. आजोबांनी कॅब बुक केली आहे, आपल्याला लवकर जायला लागेल. ओम उठतो आणि म्हणतो, अय्या आपल्याला गाडीने जायचंय. वा वा, गाडीने जायचं, गाडीने जायचं, गाडीने जायचं. म्हणजे पण ताई, मी तुला आधीच सांगतो, मीच गाडीत पुढे बसणार आहे. हो बाबा, बस लवकर, पण उठ आता आणि आवर लवकर. आजोबा येतात. हो, आणि आवरलं का तुमचं? आवरा लवकर. ओम काय म्हणतो, हो हो आजोबा, चला आमचं आवरलंय. ताई, तू आणि मी जाऊन गाडीत बसूया. आजोबा तुम्ही पण नहा लवकर. अशा प्रकारे आजी आजोबा येईपर्यंत ओम आणि गौरी गाडीत जाऊन बसतात. आजी आजोबाई पाठीवर येतातच. आजी आजोबाई पाठीवर येतातच आणि त्यांच्या प्रवासाला सुरुवात होते. प्रवासात बसता असता ओम आणि गौरीला खूप मज्जा येत असते. बाहेरच्या गाड्या झाडं बघून ते खूप खुश होतात आणि तेवढ्यात गाडी मात्र बंद पडते. ओम म्हणतो, अगं आपण थांबलो का? तर ताई म्हणते, अरे गाडी बंद पडली. शिट, आता काय करायचं? अरे थांब थांब, ड्रायव्हर काका बघतील आणि आपल्याला पुढे नेतील, नको काळजी करू. तोपर्यंत आजी आणि आजोबा गाडीतच राहतात, पण ओम आणि गौरी मात्र पुढे निघून जातात आणि जाऊन बघतात तर काय, तिथे खूप सारी नारळाची झाडं असतात. ते गाडीतनं उतरतात आणि सरळ जाऊन पोचतात ते नारळाच्या बागेत. नारळाच्या बागेत जातात तर ओम मात्र लहान असतो. त्याला असं वाटतं जंगलच आहे की काय, पण ताई त्याला समजावून सांगते, अरे बाळा, इथे खूप सारी नारळाची झाडं आहेत. याचा अर्थ असा की ही नारळाची बाग आहे, जंगल नाही. तेवढ्यात ही सगळी चर्चा चालू असताना ओम अतिशय शांत होतो. ताई म्हणते, काय रे ओम, असा शांत का झालास? एकदम भूतभीत पाहिलंस की काय? अगं ताई, भूत नाही, तिकडे बघ कोण येतोय. अरे एवढ्या अनोळखी ठिकाणी तुला कोण ओळखीचं दिसतंय? अगं एक नाही, दोन नाही, सगळेच दिसतायत. डोरेमॉन, पिकाचू, माकड, हत्ती. अरे हो हो, मला पण सगळे प्राणी दिसतायत. अरे बाप रे, चल चल आपण आता खाली लपूया, कारण का आधीच आपण आजी आजोबांना मागे ठेवून आलो. आजी आजोबा ओरडतील आणि या प्राण्यांनी आपल्याला काही केलं तर. आपण इथेच लपूया आणि ते काय म्हणताय ते बघूया. बघूया तर त्यांच्यात काय चाललंय. अगं ताई, ते बघ भांडताय. पण ते कुठे चालले असतील ग? ते पण आपल्यासारखे लग्नाला चालले असतील का? अरे बघू तर, जरा शांत बस. त्यांनी आपला आवाज ऐकला तर येतील आपल्या अंगावर. आपण ऐकूया ते काय म्हणतात ते. जिंदगी सवार तू, एक नई बहार दो, दुनिया है बदल तू, मैं प्यारा सा चमत्कार हूँ. मानो या न मानो, मैं हूँ एक उड़ता रोबो,
त्याच्या मागेवर येतो तो भला मोठा हत्ती. त्याची सोड येते. हत्ती काय म्हणतो, अरे माकडा माकडा तुझ्या शेंडीला शेर काढतो, मीच तुझ्या आधी पोहोचणार. तेवढ्यात कोण येतात, जीव. जीव म्हणतो का तुम्हाला? जीव म्हणतात अरे अंतर दोघं लागतात. आम्ही पटवलं अंतर्भाव. हे सगळं सिंह असतो की नाही, जंगलाचा राजा, किंग ऑफ द जंगल, तो बघत असतो आणि काय म्हणतो, मी त्या जंगलाचा राजा, मीच आधी पोहोचणार. हात डोरेमॉन आहे ना, हा तर छोट्याशा उंदराला पण घाबरतो. घाबरतो ना उंदराला डोरेमॉन. आणि हा छोटा भीम लड्डू खाल्ल्याशिवाय काही करूच शकत नाही. त्याच्यामुळे मी राजा आहे, मीच जाणार, माझाच मान मोठा. हे सगळं भांडण लांबनं मिकी माऊस आपला बघत असतो. मिकी माऊस कसा शांत सोजवळ. तो काय म्हणतो, तुम्हाला माहितीये का मिकी माऊस काय म्हणतो? मिकी माऊस म्हणतो, अरे आपण सण समारंभात लग्न कार्यात कशासाठी जातो? आपण जातो ते आनंद घेण्यासाठी, दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी. आणि मग असं आपण भांडून चालेल का? भांडायचं असतं का रे मुलांनो? नाही. मग ते म्हणतात आपण असं करूया, भांडण्यापेक्षा सगळ्यांनीच एकत्र छान लग्नाला जाऊया. असं म्हणून सगळे एकत्र लग्नाला जायला निघतात. चला मंडळी लग्नाला जाऊया. आणि हे सगळं दृश्य लपून बसलेले गौरी आणि ओम बघत असतात, हो की नाही? ओम ताईला म्हणत असतो, अगं ताई हे बघ कसे सामंजस्याने न भांडणं छान चालले. तेवढ्यात आजी आजोबा ओमला आणि गौरीला शोधत मात्र घाबरलेल्या अवस्थेत हाका मारत येतात. ओम गौरी, ए गौरी, कुठे राहिलात रे? कशाला आलात पुढे निघून? ओम आपला आवाज देतो, अगं आजी आम्ही ते लपून बसलोय. लपून का रे? अगं तुला माहितीये का कोण कोण आलं होतं इथे? कोण आलं होतं सांगा? मिकी माऊस, डोरेमॉन, हत्ती, जिराफ. मग त्यांना बघून आम्ही लपून बसलो. आणि आजी तुला माहितीये का, त्याला आजोबा म्हणतात, अरे ओ तुझी बडबड आता नंतर ऐकू, तू चल बरं, गाडी दुरुस्त झाली, आपल्याला जायला उशीर होईल. तरी ओम काही सांगायचा थांबत नाही. तुम्हाला माहितीये का ओम काय सांगतो? ओम सांगतो की आजी या प्राण्यांकडून मी शिकलो की आपण एकोप्याने राहिलं पाहिजे, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, दुसऱ्यांना आनंद दिला पाहिजे आणि अजिबात भांडता कामा नये. त्यामुळे आजपासून मी अजिबात भांडणार नाहीये, अगदी या ताईडीशी सुद्धा. तुम्ही सुद्धा घरी तुमच्या मोठ्या ताईला त्यांची भांडता ना, हो की नाही? तसं भांडायचं नसतं. असं म्हणत सगळेजण गाडीच्या दिशेने जातात आणि आजोबा म्हणतात, चला चला बसा गाडी. ताई काय म्हणते, चला नाहीतर पुढे गेलेले प्राणी आपण पोहोचायच्या आधीच लग्न लावून टाकतील. मग आपण पण जाऊया का लग्नाला? कोणाला जायचं लग्नाला? चला तुझ्या आपण सगळेच लग्नाला जाऊया.